हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। तुमची जे काही ठरवलं असेल, जे काही प्लॅन्स असतील ते सगळं काही सत्काराने लागू देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मी करत आहे इथे दळण। तर आज बऱ्याच दिवसातून दळण करायला लागलेली आहे, कारण सगळं संपत आले। थोडंफार शिल्लक असतानाच मी करून घेते। तर गव्हाचं आणि ज्वारीचं असं दोन्हीही दळणं चाललेली आहेत, कारण अनिशला अलीकडे तुम्हाला माहीतच आहे की भाकरी खायला आवडते। त्यामुळे आणि प्रत्येक गृहिणीचं एक असतं बघा लॉजिक, किती जणींचं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा, कारण हे मला नक्कीच ऐकायचं की किती जणींना हे वाटतं। तर बरेच जणांचं आपण म्हणतो की गहू आणि ज्वारी दोन्ही सोबत असलं म्हणजे गहू आपण चपातीसाठीच वापरतोच, कारण आपल्याला डबे वगैरे असतात, पण त्यासोबतच ज्वारी असेल तर जास्त दिवस गहू जातात। म्हणजे हेच की गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं दोन्ही असलं तर एक टाइम गव्हाच्या चपात्या, म्हणजे एका टाइम चपात्या एक टाइम भाकरी असं केलं तर गव्हाचं पीठ जास्त दिवस जातं, असं एक लॉजिक आहे प्रत्येक गृहिणींचं। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण नेहमी आपण असं हे घरामध्ये बघतो आणि हे असं काहीतरी छोटंफार म्हणजे अगदी साधंच आहे असं लॉजिक असतं प्रत्येक गृहिणीचं की गव्हाच्या दळणाबरोबर जर ज्वारीचं दळण असेल तर गव्हाचं दळण जास्त दिवस जातं। तर चला, आज आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले जे गॅसचे बर्नर आहेत ते आपण कसे क्लीन करायचे आणि एकदम स्वच्छ छान असे क्लीन होतात, जास्त मेहनत लागत नाही। तर जेवढे बर्नर बुडतील एवढंच आपल्याला एक वाटेमध्ये किंवा वाडग्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि मी काही हे गरम वगैरे नाही, थंडच पाणी घेतलंय। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय, 1-2 चमचे असेल छोटेसे, तर तेवढे छोटे म्हणजे जे आपले मसाल्याचे डब्यात असतात ते। त्याचबरोबर तेवढंच आपल्याला मीठ टाकायचंय। मीठ टाकल्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स जे मी टाकले ते म्हणजे खायचा सोडा, जो आपण स्वयंपाकघरात वापरतो तो खायचा सोडा 2 चमचे टाकायचा आहे। त्यानंतर हे आहे लिंबू सत्व। तर हे तुम्ही बघितलेलंच आहे, जे आपण पितळेची तांब्याची भांडी घासण्यासाठी मागच्या वेळेस यूज केलेलं, तर ते थोडंसं जास्त टाकायचं आहे। आणि हे बघा, जेव्हा तुम्ही मीठ आणि बेकिंग सोड्यामध्ये अशा प्रकारे लिंबू सत्व टाकता तेव्हा बघा कशा प्रकारे फेस आलाय आणि ह्या त्याच्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळू शकतं की म्हणजे किती छान प्रकारे त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि ते बर्नर एकदम व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन निघणार आहेत। तर आता मी ह्याच्यामध्ये बर्नर टाकलेले आहेत आणि ते टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसतंय की ते उसळतंय आणि त्याच्यातून असे बुडबुडे येत आहेत, कारण जी काही घाण आहे ना त्याच्यावरती ते असे बुडबुडे यायला तयार होतात, म्हणजे यायला सुरुवात होते। तर अशा दोन्हीही बर्नर मी छानपैकी डीप केलेत आणि जसं टाकल तसं बघा जास्तच असे उकळी आल्यासारखं होते, कारण जे की बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर जे आपण सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व वापरले, तर त्या दोन्हीची जी रिॲक्शन होते त्याच्यामुळे हे सगळं होतं आणि त्याचाच परिणाम जे आपले बर्नर आहे ते व्यवस्थित क्लीन होणार आहेत। तर अशा प्रकारे हे डीप करून तुम्हाला ठेवायचे 1 ते 1.5 तास। तर हा प्रयोग करण्यासाठी जेव्हा ही बर्नर तुम्हाला घासायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करायचंय, सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं जेव्हा आपलं आवरतं त्याच्यानंतर आपण संध्याकाळशिवाय काही आपण किचनमध्ये जात नाही, म्हणजे गॅस काही ऑन करत नाही। तर जेव्हा सकाळचा स्वयंपाक होईल तेव्हा तुम्ही हे बुडत घालू शकता त्या पाण्यामध्ये। आणि आता त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर मी हे बर्नर बघा कसे झालेत, थोडीफार जी घाण आहे ती ऑलरेडी निघून गेली, आतल्या बाजूने तुम्हाला दिसत असेल। जेव्हा मी ते टाकले तेव्हा किती काळे होते आणि ऑलमोस्ट तुम्ही पाण्याचा कलर सुद्धा बघू शकता, पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि पाणी एकदम फेसाळ झालं होतं, जे बुडबुडे येत होते ते सगळे आता थांबलेले आहेत। आणि हे बघा, अगदी बोटाने जरी मी हे केलं तरी ते काळं निघते आणि तुम्हाला त्याचा जे तांब्याचा कलर असतो, म्हणजे तांब्या असतं जे ह्याच्यामध्ये बर्नरमध्ये, ते दिसतंय। म्हणजे पूर्णपणे जास्त त्याला मेहनत करावी लागत नाही, ऑलरेडी जी काही त्याच्यामध्ये रिॲक्शन होते तयार त्यानेच तुमचं पूर्णपणे निघून जातं। आता जर तुम्ही म्हणाल की एवढं काही क्लीन होईल, म्हणजे आता माझे जे बर्नर आहेत ते खूप घाण झाले होते, कारण मी नेहमी ह्याच्या आधीही कधी यूज करायची नाही जास्त ही अशी आयडिया। तुम्हाला मी मागच्या वेळेस म्हटलं की माझं हे चाललंय की मी कसं ते व्यवस्थित क्लीन करेल, तर मी आधी ते स्क्रबर वगैरे साबणानेच घासायचे, तर एवढं निघायचं नाही, ते काळपट तसंच राहायचं।
जेव्हा मी जी तांब्या पितळाची भांडी घासायची ती ट्रिक यूज करून बघितली, त्याच्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की ह्याच्यावरती पण आपण काहीतरी करून बघूया. तर लास्ट टाइम मी एकदा ते क्लीन केले होते, त्याच्यानंतर हे सेकंड टाइम म्हणजे 15 दिवसानंतर आता मी क्लीन करतेय. तर एवढे बऱ्यापैकी हे निघलेले आहेत. आता खूप दिवसाचे जर खराब झालेले असतील, अगदी थर साठला असेल, काळपट घाण झाले असतील, तर लगेच तुम्हाला पहिल्या वॉशमध्ये काय ते पूर्ण चककतील असं नाही मी सांगू शकत, पण एकदम क्लीन तरी निघतील. जे कुठेतरी थोडं थोडं काळपटपणा राहतो. तर आता माझंही तसंच पहिल्यांदा जेव्हा मी केलं होतं हे ट्राय, तेव्हा बऱ्यापैकी निघले होते. कुठेतरी थोडं थोडं काळपट राहिलं होतं, पण छान असे क्लीन होतात. त्याचे जे होल आहेत बर्नरचे ते व्यवस्थित मोकळे होतात, घाण अजिबात अडकत नाही. आणि अशा प्रकारे आता बघा मी तुम्हाला दाखवते, अगदी साध्या स्क्रबने हलक्या हाताने, मी काही जास्त जोर देत नाही किंवा काय नाही, थोडासा साबण घेऊन आपल्याला ते घासून घ्यायचे. छानपैकी घासून घेतल्यानंतर तुम्हाला दिसतंय की ऑलरेडी हातानेच ते काळपट निघत होतं पाणी आणि छान असे क्लीन होतात. आणि मग काय नाही, आपल्याला छान असं वॉश करून घ्यायचं साध्या पाण्यामध्ये आणि ते व्यवस्थित निघून जातं घाण त्याच्यावरची आणि एकदम क्लीन होतात बर्नर. आणि ह्याचा आणखीन एक फायदा असा आहे की बर्नर क्लीन केल्यानंतर स्वच्छ पण राहतात, दिसायला पण छान दिसतं. आणि ह्याचा जो एक मेन बेनिफिट आहे की तुमचा गॅस खूप सारा वाचतो. कारण जर बर्नर पॅक असतील, त्याचे होल जाम झालेले असतील, तर काय होतं की आपला गॅस खूप प्रमाणात वाया जातो. आणि अशा प्रकारे जर 8 ते 15 दिवसातून एकदा, निदान महिन्यातून 1 ते 2 वेळा जर आपण हे असं क्लीन करत राहिलो, तर कधीच तुमचे बर्नर असे पॅक होणार नाहीत त्याचे होल. आणि जो की आपल्याला वारंवार एक प्रॉब्लेम येतो, गॅस लहान झालाय, गॅस म्हणजे शेगडीची जी एखादी बाजू लहान होते, गॅस येत नाही, एकदम कमी पेटतो, तर ते सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि असा काही गॅसचा प्रॉब्लेम होत नाही. कारण आता जेव्हापासून मी यूज करते ही मेथड, मी बघते की गॅस एकदम छान पेटतो आणि कमी गॅस म्हणजे वाया जात नाही, बरेच प्रमाणात वाचतो. कारण जेव्हा आपल्या गॅसचे बर्नर पॅक होतात त्यावेळेस तुमचा स्वतःचाच अनुभव असेल की आपला गॅस खूप वाया जातो, कमी दिवस जातो. तर ही एक छान अशी उपयोगाची टिप म्हणू शकता तुम्ही की गॅस वाचवण्यासाठी बर्नर क्लीन करणं पण खूप महत्त्वाचं आहे. मी त्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की गॅस जास्त दिवस जायचा म्हणजे घालवायचा असेल तर ही सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केले, नेहमी आपण करतो ते करतोच, पण अशा पद्धतीने क्लीन केले तर ते व्यवस्थित क्लीन होतात, दिसायला स्वच्छ क्लीन शेगडी दिसते, बर्नर स्वच्छ दिसतात. त्याचबरोबर त्याचे जे होल आहेत बर्नरचे ते व्यवस्थित मोकळे होतात, क्लीन होतात, घाण अडकत नाही किंवा राहत नाही. म्हणजे सगळ्या बाजूनी सगळं क्लिनिंग होतं आणि त्याचबरोबर गॅस सुद्धा वाचतो. तर अशा प्रकारे ही माझी आज मी म्हणजे बरेच दिवसांपासून म्हणजे प्रयोग करत होते आणि आज तो तुमच्यासोबत मी शेअर केलाय. तर कसं वाटतंय ते तुम्हाला ही आयडिया ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाच कळेल की अजिबात मेहनत लागत नाही. जर इथे मी तारेचा पण काथ्या वापरलाय, तर मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वापरते की तुम्ही कोणताही काथ्या वापरू शकता किंवा स्क्रबर, साधा किंवा तारेचा, दोन्हीही वापरलं तरी चालतं. ते व्यवस्थित क्लीन होतं, जास्त मेहनत तर अजिबात करावी लागत नाही, घासावं लागत नाही आणि छानपैकी ते क्लीन होऊन निघतात बर्नर आणि आपल्याला रिझल्ट खूप छान भेटतो. तर तुम्ही एकदा आधी करा, हा उपाय ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये नंतर कळावा वाटलंच की कसं वाटतंय तुम्हाला ह्याचा एक्सपिरियन्स. कारण तुम्हाला रिझल्ट समोरासमोरच दिसतोय की छान असे क्लीन होतात म्हणून. तर मग कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही बघू शकता फायनल बघा किती छान अशी शेगडी दिसते. बर्नर जनरली असे एकदम काळपट दिसतात, तर अशा प्रकारे क्लीन केल्यानंतर खूप छान दिसायला पण दिसतं आणि त्याच्या आपल्याला खूप सारे फायदे होतात जे मी आता मगापासून व्हिडिओमध्ये बडबड करून तुम्हाला सांगते. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये अशाच एखाद्या नवीन टिप्ससह किंवा मग आपल्या व्लॉग सहित. तर भेटूया लवकरच. तर सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.